मला वाटतं एकदा गावाला या बाईक सर्व्हिस करा, एकदा गावाला या बाईक सर्व्हिस करा, असंच करायला लागणार आहे. गेलं होतं तुला इथे टर्न मारायला पाहिजे होतं काय. गावानं आपली गाडी ऑफरोडिंग नाही आहे तरी पण आपली फुल ऑन ऑफरोडिंग चालली आहे, खतरनाक वाली. तर राम राम मंडळी, कशा आहात सर्व, मजेत ना. तर आत्ता चालू आहे आमची मुंबईला परत जाण्याची तयारी. दिवस नको वाटतो हा परत जाण्याचा, पण काय करणार, कामाधंद्याच्या मागे जायला लागणार. इकडे मम्मी झाडं काढून देते, मखमली अशी बॅग मध्ये राहतील ना गावाला जाय, मुंबईला जायपर्यंत. काय बघ टमाटे बघ. आता गावावरून जातोय तर काही ना काहीतरी घेऊन तर जाऊया. जायचं तर मन होत नाही, पण काय करणार, जावं लागतंय. पण परत येणार कारण कोकण म्हटलं तर काही राहत नाही. काय समजली. टोमॅटो वगैरे काढून देते मम्मी गावठी. अजून काय, नारळ काढूया, शाली काढू, शाली आहेत, टमाटे भरपूर आहेत, भाजी नको. मोगरा भारी वास येतो. ऊस बीस लावला नाही, मोगरा नको, मोगरा नाही, मखमली घे. आता नाही, पावसात काय काय घेतलंय, मखमली, कढीपत्ता, मसाल्याची पानं दाखवतो तुम्हाला. तेजपत्ता बोलतात ना आपण, मसाला टाकतो तेजपत्ता. हे बघा कवरं झाड आहे, तर तेजपत्त्याचं पूर्ण हे बघा जवळून दाखवतो. तेजपत्ता, परत ह्याची दालचिनी बनते, आणि हे आहे आपलं कृष्णकमळ निळ्या कलरचं पण येतं, हे लाल कलरचं आहे. आमच्याकडे आहे ते लाल कलरचं आहे. आणि सर्वात मेन, हे एवढं गोड असतं ना, याच्यामध्ये कायम मुंग्या असतात, कायम. वर्षाचे 12 महिने मुंग्याच असतात, त्यामुळे जरा जपून. हे सर्व झाडं आहेत. आता पावसाळ्यात व्यवस्थित करायची. ही एक छानशी यूट्यूबवरून फ्लिपकार्टवरून मागवली होती मी. रात्रीचं छान वाटतं. अरे मिरच्या वगैरे काढून देते. मिरची लागलेली पण काढून दिला नाही. अजून आहे एक मोडली. टमाटर पाव किलो झाले. चहापात झाड नेऊया, पण रुजवणार कशा. एक तर तिकडे जागा नाही ठेवायला आणि सगळे घेऊन चालले. हेच असतं मित्रांनो, गावावरून जाताना आपले बोचकी काय कमी नाही. गाडी पण तयार करायची. तयारी केल्यावर भेटू डायरेक्ट आता. चला तर मित्रांनो, आपण आता रेडी आहोत निघण्यासाठी. मम्मी पप्पा पण सोडायला येत आहेत. जाऊसं तर वाटत नाही, पण काय करणार. आपली लक्ष्मी पण आता रेडी आहे. इंडियन जीव काढ, आपण काही कमी आहे काय कोणापेक्षा. मस्त बांधलं, काय हलत नाही, काय नाही, मस्त टेकायला. माझी फक्त वाट लागणार आहे. निघूया. चला.
चला गणपती बाप्पा मोरया. चला चला जा मम्मी. जा. जाऊ नका म्हणा तुमच्या. चला या. फोन चला बाप्पा मम्मी. चला राधाकृष्ण मंदिर. गणपती बाप्पा मोरया. चला आपली राईड सुरू झालेली आहे मस्त. आता जायचं तर मन नाही पण आता काय करणार, आपल्याला आता त्या मुंबई गोवा महामार्गाला मिळवायचं आहे. चला क्या ही करेंगे. अजून एक दिवस राहायला पाहिजे होतं ना, काय बोलतेस. डायरेक्ट रविवारी गेलेलं असतं. छे सुट्ट्या नाही ना, परत मेमध्ये यायचं आहे. आणि सर्वात लेट आम्हीच निघतोय, बाकीचे काय वगैरे निघतो. काकाचं घर बनते मस्त, त्याला यायचं परत. डायरेक्ट आता हायवेलाच भेटू. तर मित्रांनो आता आपण फायनली मर्ज होतोय मुंबई गोवा हायवेला. पण मर्ज व्हायच्या अगोदर रोडची कंडिशन बघा, वा एक नंबर आहे. वा कोणी नाव नाही ठेवायचं इकडून आतमध्ये. आपण बाहेर पडलोय शास्त्री पुलावरून आणि आता आपण निघालो मुंबई गोवा हायवे. काच बंद करायला लागणार, काच बंद करायला लागणार. भेंडी रस्त्यांचं काम कधी पूर्ण होईल, रस्त्यांचं काम कधी पूर्ण होणार काय माहिती. नुसती धूळच धूळ. रस्ते तर स्मूथ झालेत पण आता हा मधला पॅच कधी होते पूर्ण काय माहिती. चला येऊ एन्जॉय करा. संगमेश्वर रेल्वे स्टेशन एक नंबर. काय दिसतंय बा मंडळी, काय दिसतंय बघा स्टेशन. पण आता आपण रेल्वेने जास्त सफर करत नाही, आता आपण बाईक राईडवर कॉन्सन्ट्रेट केलं. हा रोड पूर्ण झाला आहे पण कधी ओपन करणार काय माहिती. काय राईड चालू केलं हो काय गेलं कसं व्हायचं. अरे डायव्हर्जन तरी ठेवता होतं तरी तर चांगलंसं ठेवायचं की नाही. गेलं नुसता खडबडीत रस्ता करून ठेवला आहे. मला वाटतं एकदा गावाला या बाईक सर्व्हिस करा, एकदा गावाला या बाईक सर्व्हिस करा, असंच करायला लागणार आहे. गेलं कधी करणार आहे काय माहिती. एक चांगला माईक घ्यायला लागणार आहे, त्याशिवाय काय आवाज येणार नाही. ढोल का धूल. आणि हे जो खड्डा कसं कधी संपणार आहे काय माहिती. आपण लक्ष्मीचं पोट भरून घेऊ काहीच नाही. लक्ष्मीचा जो पोट भरायचा आहे त्यांना लवकर लवकर. लक्ष्मीला भूक लागली, लक्ष्मीला आमच्या भूक लागली, पोट भरून घेतो. कुठं बसू. हां इथं रिकाम आहे. चला लक्ष्मीचं पॉट भरलेलं आहे. आता परत पॉट भरायला लागू नको लक्ष्मी. काय मुंबईपर्यंत चल डायरेक्ट. आता आपण भरलं आहे हॉटेल ड्राईव्ह इनच्या इथे पेट्रोल आणि आता आपण निघाली.
आपण पोचली धामणी. धामणीत मस्तपैकी लक्ष्मीचा पॉट भरलेला आहे आणि आता आपण निघाली हो पुढे. चला आता थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही. नंतर रोड चांगला भेटलाय पण डायव्हर्जन काही दिसत नाही आहे. काय म्हणायचं. चला आपला प्रवास तर आपण चालू ठेवणार, काही पण होऊ दे. हां इथे आपलं गरम पाण्याचं कुंड आहे. आरवलीमध्ये हायवेच्या जस्ट बाजूला. पण हा इथे आंघोळ करताना जरा जपून, कारण पाणी खूपच गरम आहे, खूप म्हणजे खूपच. चला आपला प्रवास आपण चालू ठेवू. आरवली हेरशेचं पहिला टोल, पण अजून टोल चालू नाही झाले. अरे रस्ताच पूर्ण नाही तर टोल चालू काय करतील कोणाची. चला पावसाळ्यात एक दिवस राईड करायची आहे, नक्की करणार. मस्त हिरवागार निसर्ग बघत. कोकणाचं सौंदर्य असं शब्द सांगता येण्यासारखं नाही, त्यासाठी प्रवास करावाच लागणार. मित्रांनो राम राम. आपण आहोत आता चिपळूणमध्ये एक छोटा असा ब्रेक घेऊ, चहा पिऊ आणि पुढच्या प्रवासाला निघू. जरासा नाश्ता करू. आपली लक्ष्मी उभी आहे. जरा नाश्ता करू, चहा पिऊ, थोडं फ्रेश हो आणि पुढच्या प्रवासाला निघूया. अजून लय मचाण गाठायचं आहे. मचाण म्हणजे भरपूर रस्ता बाकी आहे अजून. आमची गावठी भाषा, कोकणातलो आम्ही. चला तर कटआउट खातो, पुढच्या प्रवासाला निघू. चला. गणपती बाप्पा मोरया. मस्तपैकी चहा झाला आहे, फ्रेश झालेला आहे मस्तपैकी. पाणी वगैरे प्यायला भरपूर. चार्जिंगची गरज पडणार आहे पुढे. चला निघूया. गणपती बाप्पा मोरया. आता आपण चिपळूण सोडत आहे. आता डायरेक्ट खेडला थांबू. आता आरामात जाणार बाबा. जायचं मन नाही मग काय करणार. एकदम आता आरामात खेड थांबायचं आता डायरेक्ट. चलो
आपण आहोत भोसते घाटात, सर्वात डेंजरस वळण. हो हो, आपण हळूहळू जाऊया. सर्व डेंजरस वळण आहे ना की स्पीड ब्रेकर कधीपासून आहेत, मागपासून. पण इकडं व्ह्यू बघा कसला येतो. हे बघा, डेंजरस वळण का म्हटलं जातं ते हे बघा, पूर्ण यू आकार आहे, यू. हे बघा, हे इकडं हे ट्रक सर्व ठोकलेलं, काय वाट लावून टाकले बघा. कोकणात येणं म्हणजे साधी गोष्ट नाही आहे. चला, आपला प्रवास आपण कंटिन्यू करूया. काळोख पण होत आला आहे. रात्रीचं काय, आता रात्रीचं तुम्हाला जास्त व्ह्यू दाखवू शकत नाही, त्याच्यामुळे चला. आणि रात्रीचं एवढं काय मजाही येणार नाही, तरी पण बघू. चला, भेटू. तर आपण आता बोगद्यामध्ये प्रवेश करणार आहोत, स्पीड कंट्रोलमध्ये. तसंही मुंबईला जायला कंटाळाच आला आहे. सिंगल सोडून जाऊचं तर वाटत नाही, पण काय करणार आता. देवाचं दर्शन झालं आहे, देव आला होता घरी. चला आता परतीचा प्रवास काय करणार. माझं ते मॅडम झोपल्या. आता आपण काय नुसता टाइमपास करणार. आता काय दुसरा काही उपाय नाही. आपण बोगद्याचं काम ऑलमोस्ट झालं आहे. एकदा का मुंबई गोवा हायवे पूर्ण झाला की मग टेन्शन नाही, ना डायव्हर्जन ना काय, आरामात प्रवास. फक्त जरा खड्ड्यांचं काहीतरी करा. मला 2-4 स्पॉट असे भेटले ना, गाडी कशी वाचवली मला माहिती आहे. आणि दिसण्यात पण येत नाही. माझ्या गाडीचं स्पीड कमीच होता. माझी गाडी नॉर्मल स्पीडवर होती, तरी पण मला तो खड्डा दिसण्यात नाही आला. म्हणजे विचार करा कसे खड्डे आहेत. आता कितीचा आवाज येतो मला काय माहिती नाही, पण हे आपला गोप्रो नाही, आपला DJ आहे. आपला DJ आहे. माईक चांगले असेल तर आपलं रेकॉर्डिंग चांगलं होईल बाबा. काय समजली हो मी. चला मंडळी, चला. आता परत मेमध्ये पूजेला. आता काय कोकणात येणं आपलं काय थांबत नाही. तर बोगदा पण संपला. आता कोकणात येणं काय आपलं काय थांबत नाही बाबा. हा चिंता झाला. आता लगेच मेमध्ये. मे झालंय की पावसाळ्याच्या अगोदर. नुसतं कोकण पाहिजे आपल्याला बस. आणि नुसता फिर. चला, आता काय काळोख झालं त्याच्यामुळे काय आता रोड फक्त दाखवू तुम्हाला. काय उपयोग त्याचा. या बाज हे मायला, हे खड्डे कधी कमी होणार काय माहिती. चला भेटू आता. कुठे नाश्ता खाण्यासाठी थांबलो तर भेटू. चला. गावानं आपली गाडी ऑफरोडिंग नाही आहे, तरी पण आपली फुल ऑन ऑफरोडिंग चालली आहे. खतरनाक होती. आता इथून पण खाली उडवायला लागते वाटतं. हे उडवली, जाऊ दे. फुल ऑन ऑफरोडिंग चालले. हा
माहिती नाही, पण खतरनाक ट्रॅफिक झालं आहे. आणि त्याच्यात आपली ऑफरोडिंग, आणि एकतर आपली ऑफरोडिंगची गाडी पण नाही आहे. आपण काय, आपण तर रायडर आहोत, कुठून पण गाडी घुसवणार, कुठून पण काढणार. फक्त पंक्चर नको हो बाबा, इथून जाईल काय. ऑफ रोडिंग आपली कंटिन्यूच राहणार आहे. तर मित्रांनो, आता आपण पोचलो आहे माणगाव. वाजलेत 8:26. आपण निघालो आहे 4:45 कदाचित, मी टाईम पण बघितला नाही, पण 4:30 वाजून गेले होते. आणि 8:26ला आपण आता आहोत माणगाव. लेट्स सी किती वाजता पोहोचायला. आपल्याला जायचं आहे मला, पण या ट्रॅफिकमध्ये वाटत नाही आपल्याला भेटेल जायला. जोपर्यंत हा माणगावचा पट्टा सुधारत नाही ना, तोपर्यंत ट्रॅफिकचं काहीच होऊ शकत नाही, म्हणजे काहीच. ऑफरोडिंग केली, आता ट्रॅफिक हे काय रे बाबा, खतरनाक आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपण आहोत आता पेणमध्ये न्यू विसावा हॉटेल. लक्ष्मीची तर पोर भरलेलं, आता आपलं भरायचं वेळ आली. काय मंडळी, आपलं जेवण आलं आहे. आता राहत नाही, असं पोटाची खळगी असे नुसतं पोट वाढत चाललं आहे पोटाच्या खळगीने. भूक लागली भरपूर, जेवतो सो आणि नंतर बोलू. चला बाय बाय बाय. ओके. हो हो, थंडी पण वाढत चालली मित्रांनो. चला पेटपूजा झाली, आता निघूया. आता डायरेक्ट आपण घरात भेटू. आता मी काही थांबण्यातला नाही. हो 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 हो, गाडी चालवू आता डायरेक्ट घरात. मी काय थांबणार नाही, काय नाही. मी त्याला थांबवेन फक्त, काय समजली. चला 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 चला. वजन झालं जास्त, चालूच करायला लागेल. ते जेवणासाठी हॉटेलमध्ये बोलवायला बस. हां, एक चला. चला आता डायरेक्ट घरी भेटू मित्रांनो. चला तर मंडळी, आपण पोचलो आता मुंबई फायनली. गावची खूप आठवण येते, पण काय करणार. पण नक्कीच लवकरात लवकर गावी जाणार मी. गावचा लॉग येणार लवकरच. कोकण राईड, कोकण कोस्टल राईड लवकरच ब्लॉग येणार. चला तर निरोप घेतो, भेटूया लवकरच. आणि स्वतःची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. आणि ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट सेक्शनही ऑन आहे, कमेंटही करा. चला तर भेटू लवकरच.